नोटीस। मुंबई अहमदाबाद महामार्ग हा बनलाय मृत्यूचा सापळा। खड्ड्यांमुळे, रस्त्यांचे खराब कामाच्या पद्धतीमुळे अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेलेले आहेत। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहे। हे लक्षात घेता मोनर पोलिसांनी NHAL 48 ठेकेदार RC पटेल मेहसाणा गुजरात व निर्मल बिल्डिंग इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ठाणे यांना नोटीस पाठवली आहे। मोनर पोलीस ठाणे हद्दीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 हा महामार्ग घाट, दऱ्या व जंगल या क्षेत्रातून गेला आहे। सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे वाघोबा खिंड ते मेंढवण खिंड दरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पावसाळ्यात 4 महिने सिमेंट रस्त्याचे काम बंद राहणार आहे। परंतु अर्धवट असलेल्या सिमेंटच्या हायवे रस्त्यावर वाहतूक चालू राहणार आहे। सदर ठिकाणी वाहतूक रस्त्यावर 2 ते 3 फुटाचे कठडे उंचवटे आहेत। सदर ठिकाणी तात्पुरते केलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे पडले आहेत। सध्या पावसाळा सुरू असल्याने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 मेंढवण खिंड ते ढेकाळे वाघोबा खिंड पर्यंत महामार्गाची पाहणी केली असता अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्धवट रस्ते सोडण्यात आल्याने अपघात होऊन जीवितहानी व गाड्यांचे नुकसान होऊन कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याकरिता खालील नमूद ठिकाणी महामार्गावर असलेले खड्डे तात्काळ बुंजवण्यात यावेत। मेंढवण घाट जवळ मेट्रो हॉटेल समोर मुंबई वाहिनीवर अर्धवट असलेल्या कामाच्या ठिकाणी अर्धवट काम सोडण्यात आले होते। त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे। तेथील खड्डे बुंजवावे जेणेकरून सदर ठिकाणी वाहनांचे अपघात व नुकसान होणार नाहीत। चिल्हार फाटा येथे मेरी गोल्ड हॉटेल समोर मुंबई वाहिनीवर सिमेंट रोडचे अर्धवट असलेल्या ठिकाणी पॅच सोडण्यात आल्याने सदर ठिकाणी पावसाळ्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत। ते लवकरात लवकर खड्डे बुंजवून घ्यावेत। नांदगाव सम्राट हॉटेल समोर मुंबई वाहिनीवर दुभाजकाजवळ ब्रिजचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन 3 ते 4 किलोमीटर रांगा लागत असल्याने सदर ठिकाणी अपघात होऊन गाडींचे नुकसान किंवा जीवितहानी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। त्या ठिकाणी आपल्या मार्फत पाण्याचा निचरा होईल अशी उपाययोजना करावी। विक्रमगड फाटा येथे चालू असलेल्या नवीन ब्रिजच्या कामाच्या ठिकाणी व शिमलाईन हॉटेल समोर पुढे मोठमोठे खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन 2 ते 3 किलोमीटर रांगा लागतात। त्यामुळे एखादा गंभीर अपघात होऊन कायदा सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे। तर सातिवली येथे ओव्हरब्रिजचे काम चालू असलेल्या ठिकाणी डिवायडर जवळ अर्धवट काम असलेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनांची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होऊन 2 ते 3 किलोमीटर रांगा लागतात। अर्धवट पॅच सोडल्याने अपघात होऊन जीवितहानी होऊन कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर ज्या अर्थी आपणास महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम तसेच नवीन ब्रिजचे काम व महामार्ग सुरक्षेचे काम शासनाने आपणास दिले आहे, त्या अर्थी महामार्गाच्या दुरुस्तीची व प्रवाशांच्या सुरक्षतेची जबाबदारी तुमचीच आहे। महामार्गावर सिमेंट काँक्रिटीकरणाच्या वेळी पॅच सोडण्यात आल्याने अचानक ब्रेक घेतल्याने तसेच मार्गिका चुकून दुसऱ्या लाईनवर जात असताना पॅचमुळे अपघातात एखादा दखलपात्र व अदखलपात्र अपराध होण्याची शक्यता आहे। तसेच वाहतूक कोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। तर वरील सर्व बाबींचा विचार करता आपण प्रशासकीय कार्यकारी म्हणून काम करीत आहात, त्यामुळे वरील प्रत्येक अपघात, कायदा सुव्यवस्था परिस्थिती यास आपणास जबाबदार धरले जाईल अशा आशयाची नोटीस म्हणून मोनर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी गुजरातच्या ठेकेदाराला पाठवल्याने ठेकेदार ही नोटीस किती गांभीर्याने घेतो हे देखील पाहणे तेवढेच गरजेचे आहे। ठेकेदार हा गुजरात राज्याचा असल्याने कोणताही खासदार मंत्री त्यांना काहीही बोलत नाही।
त्यामुळे अधिकारी देखील बोलण्याचे धाडस करत नाहीत. अशा असंख्य चुकांमुळे ठेकेदार हा मस्तावलेला होता. भरपूर अपघात होऊन हजारो लोकांचे बळी गेले असताना, अनेक अपघात झालेले असताना याबाबत ठेकेदारावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यात मनोर पोलीस स्टेशनने हे उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. तर याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार काय भूमिका घेते? ठेकेदारावर कारवाई होते का? मस्तावलेला ठेकेदार वटणीवर येणार का? होत असलेली वाहतूक कोंडी आणि अपघात कमी होणार का? असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.